मशरूम आणि चिकन आपण उकडून घेतले आणि त्याचं पाणी, तर ह्या पाण्यातच आपण कॉर्नफ्लॉवर टाकू. याच्यातच कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला सूपची तयारी करायची. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर हा आहे आपला चिकन मशरूम सूप. तर बघा इथे टोप ठेवलाय मी. आता याच्यात आपण हे पाणी टाकू. याच्यात मी सॉस टाकले. हे बघा एवढा मक्का टाकूया आपण याच्यात. बघा हे चिकनचे तुकडे आपण टाकूया. हे आपण चिकन आणि मशरूम उकडून घेतलेलं, तर चिकनचे तुकडे टाकलेत. कांद्याचे पात टाकू. पण ह्याला भरपूर भाज्या अशा वापरलेल्या नाहीत, फक्त मक्का, कांद्याची पात, चिकन आणि मशरूम. तर हे बघा हे बाजूला ठेवलेले आहेत मशरूम. हे नंतर आपण टाकू शेवटला, कारण शिजून झालेले आहेत. आणि हे बघा ह्याला ना असं आपण हलवत राहायचं, कारण का कॉर्नफ्लॉवर आहे ना, तर तो खाली चिकटू शकतो. हे बघा मस्त असं हलवत राहू. हे बघा आता हे जाड होत जाईल.